जय भीम. ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी एक ॲट्रॉसिटीची केस 3 दिवसापूर्वी दाखल झाली. या केसमध्ये जे कोणी आरोपी होते ते सगळे शिंदे गटाशी निगडीत होते. त्याच पद्धतीने सातारा, पाटण इथे सुद्धा एक ॲट्रॉसिटीची केस दाखल झाली आहे. यातला जो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, तो शंभूराजे देसाई यांचा फार जवळचा कार्यकर्ता आहे. जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलंय तेव्हापासनं गुंडगिरी ही फार वाढली आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे की दलित पॅन्थर या सर्व गुंडांना निवडणुकीद्वारे उत्तर देईल. होय, दलित पॅन्थर ही या निवडणुकीत आपले उमेदवार देणार आहे आणि एक लक्षात ठेवा, पॅन्थरची भूमिका ही नेहमीच टिट फॉर टॅट राहिली आहे आणि यात पुढे देखील ती तशीच राहील. जो कोणी समाजाकडे, बहुजन समाजाकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला पॅन्थर स्टाईलमध्ये धडा शिकवला जाईल. पॅन्थर स्टाईलमध्ये. जय भीम.